एवढंच सांगतो. विलीनीकरणाचा विषय काढला त्यावर एक विषय मुद्दा असा होता की तुम्ही असं म्हणतात की एनसीपी अजित पवार, एनसीपी आणखी काही समर्थक आमदार, शिंदे आमदार असे भाजपत जातील पुढच्या काळात. तर अलीकडे एक असा प्रसंग बघायला मिळाला किंवा घटना आहे की सुनील तटकरे यांच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर एनसीपीच्या मोठ्या नेत्यांचे फोटो नव्हते. तर ही तयारी सुरू झाली असं मानायचं. मी एक बघा, ह्याच्यावरती मी मत काही व्यक्तिगत मी कोणावरती बोलणार नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार आणि अजित पवार गटाचे साधारण तेवढेच आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण झालेली आहे. पूर्ण 100% भाजपा. म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला नक्कीच. मिळतील. हो हो, हे मी याआधी म्हणालो की यांना म्हणून तर न्यायालयाचे निकाल सातत्यानं पुढे ढकलले जात आहेत आमच्या बाबतीत. कारण त्यांना न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे की घटनेनुसार, संविधानानुसार, 10th शेड्यूलनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल. म्हणून तर ते चालढकल करतायत. जर निकाल फुटरी गटाच्या बाजूने लागला असता तर 1 मिनिटात निकाल दिला असता हो. पण संविधानाचं इतकं उल्लंघनसुद्धा त्यांना करता येत नाही आहे. म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत. आणि तो निकाल येण्याआधी व त्या दरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष किंवा एक गट मोठा मर्ज करावा लागेल, विलीन करावा लागेल. रावसाहेब, आपण एक एक्सपोज केली, त्याच्यामध्ये आपण लिहिले की शरद पवारांची आपली भेट झाली आणि ते राज्यभर फिरणार आहेत. तर काय अजेंडा घेऊन फिरणार आहेत? असं आहे की याच्यामध्ये यात काय एक्सपोज केलं? शरद पवार आजारी आहेत. एक्सपोज. शरद पवार हे प्रकृती बरी नाही. त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी बोलताना मला ते असं म्हणाले की मी आता काय करणार आहात पुढे. ते म्हटले नाही, मी आता परत महाराष्ट्रात माझा दौरा आखण्याचं काम चालू आहे. एवढंच ही चर्चा आहे. आणि शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, जुने जाणते नेते आहेत, राज्यसभेवर पुन्हा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी ते काम करत आहेत. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? शरद पवार नेहमीच अशा पद्धतीनं काम करत आहेत. नाही, पण राऊतसाहेब, त्या भेटीकडे असंही बघितलं जातं आहे की जेव्हा शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं होतं बिनविरोध, तेव्हाही तुम्ही त्यांच्या अशा भेटी घेतल्या होत्या. तरी तुम्ही सर्वप्रथम